नमस्कार. जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत सध्याच्या काळामध्ये येणारे ग्रहमान आणखी त्याचा फलादेश. सध्या रवी हा तूळ राशीमध्ये, मंगळ हा वृश्चिक राशीमध्ये, बुध वृश्चिक राशीमध्ये, गुरु कर्क राशीमध्ये, शुक्र तूळ राशीमध्ये, शनी मीन राशीमध्ये, राहू कुंभ राशीमध्ये, हर्षल वृषभ राशीमध्ये, नेपच्यून आहे मीन राशीमध्ये, आणखी प्लुटो आहे मकर राशीमध्ये. तर असे ग्रहांची स्थिती आहे. त्याचबरोबर 10 नोव्हेंबर या तारखेला बुध हा ग्रह वक्री होणार आहे. त्यानंतर तो 15 नोव्हेंबरला अस्तंगत देखील होणार आहे. जो वक्री ग्रह होणार आहे 10 नोव्हेंबरला तो 30 नोव्हेंबरला मार्गी होईल. त्याचबरोबर 24 तारखेला बुधाचा उदय होईल पुन्हा. त्याचबरोबर 11 नोव्हेंबर रोजी जवळच्या काळात होणाऱ्या घटना ह्या जास्त करून चंद्र, बुध आणि शुक्र यावर अवलंबून असतात. आणखी बुध हा ग्रह वक्री होत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम बऱ्याच जातकांवर होणार आहे. त्याचबरोबर बुध हा व्यापाराचा कारक आहे, ट्रेडिंगचा कारक आहे, त्यामुळे ट्रेडिंगवर फरक पडेल. बुध वक्री होते त्यामुळे शेअर बाजारामध्ये उलाढाल जास्त होईल. आणखी उतार चढ जास्त होऊ शकतो, चढ उतार. आणखी त्याचा परिणाम लोकांच्या स्वभावावर होऊ शकतो. त्यामुळे या काळात जास्त उलाढाल करणे टाळणे आवश्यक आहे. बुध फक्त वक्री होत नाही आहे, त्याचा अस्त देखील होतो आहे, त्यामुळे त्याची ताकद कमी होणार आहे. त्यामुळे 15 तारखेनंतर वित्तीय बाजार आणखी शेअर बाजारावर त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला वित्तीय जे निर्णय घ्यायचे आहेत, फायनान्शियल निर्णय घ्यायचे आहेत, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला लागेल, कंट्रोल ठेवायला लागेल. जास्त घाईमध्ये निर्णय घेऊ नये, कारण त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, चुकीचा निर्णय होऊ शकतो. त्याचबरोबर 11 नोव्हेंबरला गुरु हा ग्रह वक्री होत आहे. आणखी तो ग्रह ज्ञानाचा कारक आहे. आणखी गुरुचा परिणाम विवाह, प्रेम यावर देखील घडून येतो. त्यामुळे ज्यांचे विवाह होणार आहेत किंवा विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह जर त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु जर चांगला असेल तर त्यांचे विवाह या काळामध्ये घडून येऊ शकतात. मुख्यत्वे करून गुरु हा सप्तमेश असेल किंवा पंचमेश असेल किंवा लाभेश असेल तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये विवाहाचा योग येण्याची शक्यता या काळामध्ये जास्त आहे. त्यामुळे जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांनी या काळामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे विवाह जमू शकतात. त्याचबरोबर शनी वक्री आहेच, त्यामुळे बाजारामध्ये स्टीलमध्ये तेजी आहे. कॉपर, स्टील या सर्व धातूंमध्ये तेजी आहे. जोपर्यंत शनी वक्री राहील तोपर्यंत त्यामध्ये तेजी सुरू राहील. शनी हा वक्री ग्रह 28 नोव्हेंबरला मार्गी होत आहे, त्यामुळे त्याचे परिणाम पुढच्या काळामध्ये कमी होतील. ज्यांच्या लग्नामध्ये किंवा सप्तमामध्ये शनी आहे, जो वक्री स्थितीमध्ये आहे, तर तो वक्री स्थितीमधला शनी वैवाहिक आयुष्यामध्ये खूप चढ उतार घडवून आणू शकतो आणि कलह निर्माण करू शकतो. त्यामुळे या काळामध्ये जोडप्याने त्याची काळजी घेतली पाहिजे. शनी हा ग्रह घटस्फोट घडून आणतो, त्याची दृष्टी आहे ती वाईट असते. आणि सध्या तो मीन राशीमध्ये आहे, त्यामुळे शत्रुग्रही आहे, शत्रुग्रहाच्या राशीला आहे, त्यामुळे त्याच्या दृष्टीचा परिणाम चांगला असणार नाही. परंतु ज्यांच्या मित्र ग्रह राशी आहेत म्हणजे शुक्र आणखी बुध त्यांच्यासाठी शनी हा ग्रह तेवढा खराब नसणार. त्यांच्यासाठी वाईट बरोबरच चांगल्या घटनाही घडू शकतात. आणखी या काळामध्ये त्यांचे विवाह जमू शकतात, म्हणजे एखादी लॉंग टर्म नातेसंबंध जुळू शकतो आणखी जो पुढे जास्त काळ टिकू शकतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा अष्टमेश किंवा षष्ठेश असेल किंवा वेश असेल तर त्यांना खूप मोठ्या आजाराचा सामना करायला लागू शकतो. आणखी त्यांना मृत्यूपत कष्ट होऊ शकतात अशा काळामध्ये. आणखी जेव्हा हा मंगळ धनुराशीला जाईल आणि जर तो अष्टमेश असेल तर अशा जातकाचा या काळामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा शुभ आहे किंवा सप्तमेश आहे किंवा लग्नेश आहे त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या घटना घडू शकतात, कारण गुरु हा कर्क ह्या उच्च राशीला आलेला आहे, त्यामुळे त्याची फळे चांगले मिळतील. परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा खराब ग्रह असेल तर त्यांच्यासाठी खराब फळे मिळतील, कारण तो उच्च राशीला गेल्यामुळे जास्तीत जास्त फळे देईल. त्याचबरोबर सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी
चंद्र हा देखील कर्क राशीमध्ये आला आहे, त्यामुळे गुरु आणखी चंद्र यांची युती होत आहे. ही एक सगळ्यात उत्तम युती आहे. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अजूनपर्यंत विवाह घडून येत नव्हता किंवा त्यांचे वैवाहिक आयुष्य खराब होते किंवा ज्यांना योग्य जोडीदार मिळत नव्हता, त्यांना योग्य काळजी घेणारा जोडीदार मिळू शकतो या काळामध्ये. त्यांनी फक्त त्याच्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आणखी महिन्याभराने डिसेंबर महिन्यात 10 तारखेच्या आसपास मंगळ हा धनुराशीमध्ये जात आहे. जर जिथे मंगळ हा षष्टेश, अष्टमेश किंवा व्यय असेल, आणखी ज्या व्यक्ती आजारी असतील, हॉस्पिटलाइज असतील, तर अशा काळामध्ये त्यांचा मृत्यू ओढवण्याची शक्यता जास्त आहे, कारण शनीची मंगळावर दृष्टी पडत आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा अष्टमेश आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण योग आहे, परंतु सर्व व्यक्तींकरता तोच फलादेश असणार नाही. अष्टमेश मंगळ म्हणजेच कन्या लग्न किंवा मेष लग्न असू शकते. म्हणजे ज्यांची मेष राशी असेल त्यांच्यासाठी अष्टमेश मंगळ होऊ शकतो, आणखी त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनिष्ट परिणाम घडवून आणू शकतो. परंतु प्रत्येक मेष राशीवाल्यांसाठी तेच फळ असू शकणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच सर्व मेष राशीवाल्यांचा मृत्यू होणार नाही आहे. त्यांना छोटा मोठा प्रॉब्लेम कोणाला होईल, कोणाला मृत्यूप्रद कष्ट होतील, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा शनीची एक्झॅक्ट दृष्टी मंगळावर पडेल तेव्हा ज्या व्यक्ती हॉस्पिटलला आहेत किंवा ज्यांच्यावर सिरियस ट्रीटमेंट चालू आहे अशा व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांचा डोक्याशी संबंध आहे किंवा गुप्तांगाशी संबंध आहे त्या आजारांबद्दल यांना जास्त त्रास होऊ शकतो, आणखी त्यांचा मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे अशा काळात ज्या व्यक्तींनी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ व्ययात जाईल त्यांच्यासाठी देखील हॉस्पिटलाइजचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर षष्ठात असेल तर त्यांचा मोठा दीर्घ आजार त्यांना होऊ शकतो. सध्याची शनीची स्थिती जी आहे ती कन्या आणखी मीन या राशींसाठी जास्त उलाढाल, जास्त चढ उतार घडवून आणू शकते. त्यामुळे अशा वेळी व्यक्तींच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडू शकतात, ज्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या असू शकतात. घटना म्हणजे सर्व निगेटिव्ह घटना असतील असे नसते, पॉझिटिव्ह घटना देखील घडू शकतात. आणखी त्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार ठेवणे आवश्यक आहे. आपण निगेटिव्ह विचार ठेवले तर आपल्या बाबतीत निगेटिव्ह घटनाच घडतील, आणखी जर आपण पॉझिटिव्ह राहिले तर आपल्या जीवनात पॉझिटिव्ह घटना घडू शकतात. पुढे बुध हा ग्रह 30 नोव्हेंबर रोजी मार्गी होईल. त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या विचित्र घटना किंवा विचित्र चढ उतार ते कमी होतील, आणखी नॉर्मलला जीवन येईल किंवा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज किंवा शेअर बाजारामध्ये जो उलाढाल असेल, तर चढाव उतार असेल तो देखील कमी होईल आणि आणखी घटना नॉर्मल लेवलला येतील. बुध हा ग्रह जेव्हा मार्गी किंवा वक्री होतो तेव्हा तो ट्रेंड बदलतो. सध्या चाललेल्या घटना आहेत त्यामध्ये बदल घडून येतो. चांगल्या घटना असेल तर थोड्यावर वाईट घटना घडतात, वाईट घटनांचा ट्रेंड चालू असेल तर चांगल्या घटना घडतात. शेअर बाजार तेजीमध्ये असेल तर मंदीकडे येतो, मंदी चालू असेल तर तेजीमध्ये जातो, अशा घटना घडतात. परंतु वक्री बुधाची स्थिती ही चांगली नसते दैनंदिन जीवनासाठी. त्याचबरोबर मंगळाचा अस्त झालेला आहे, त्यामुळे अष्टमेश अस्तंग स्थितीत असेल तर त्याचे फळे खूप खराब मिळू शकतात. सध्या मंगळ अस्तंगत आहे, जो जेव्हा उदय होईल तेव्हा तो स्ट्रॉंग होईल, तोपर्यंत तुझी स्थिती खराब असणार आहे. आणि अशा स्थितीत त्याच्यावर जर शनीची दृष्टी पडली तर त्याची फळे अनिष्टच मिळणार आहेत. तर मित्रांनो, ही होती माहिती येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटनांची आणखी ग्रहयोगांची. आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक आणखी शेअर जरूर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.